सर्वधर्म समभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे। यातून पहिले हिंदूंनी बाहेर पडायला पाहिजे। सर्वधर्म समभाव पाळण्याची जबाबदारी फक्त हिंदूंची आहे का? हिंदू मुस्लिम भाई भाई असं म्हटलं जातं, मग जम्मू काश्मीरमध्ये धर्म विचारून का फक्त हिंदू लोकांवर गोळ्या घातल्या गेल्या? हिंदूंवर अत्याचार होण्याची ही पहिलीच वेळ नसून मुघलांपासून अनेकांनी अत्याचार केलेत। आता मुघलांच्या खुणा असलेल्या गावांची नावे बदलण्याची वेळ आली असून तशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे। खानापूर येथील पुरातन महादेव मंदिरातील नंदीची अज्ञाताने तोडफोड केली होती। शुक्रवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर जतचे आमदार गोपीचंद पडळकर हिंदू रणरागिनी हर्षा ठाकूर यांच्या हस्ते आयोजित महाआरती कार्यक्रमात आमदार पडळकर बोलत होते। यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, हिंदूंना कायमच गोड बोलून अडकवण्यात येतं। हिंदूंचा इतिहास मुघलांच्या पासून अन्याय सहन करणारा असाच आहे, पण आता हा अन्याय अत्याचार सहन केला जाणार नाही। खानापुरात महादेव मंदिरातील नंदीची तोडफोड करण्याचं धाडस विकृत मानसिकतेने केले। ही विकृत मानसिकता पुसण्यासाठी मुघलांची ओळख पुसण्याचं काम आधी केलं पाहिजे। ही ओळख पुसण्याच्या दृष्टिकोनातून सांगली जिल्ह्यातील काही गावांची नावे बदलण्याची आणि पूर्वीची नावे या गावांना देण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार आहे। यामध्ये खानापूर शहराचं नाव भवानीपूर करावं, सुलतान गादे या गावाचं नाव देखील बदलावं, इस्लामपूर व जत तालुक्यातील उमदी गावाची नावे देखील बदलावी अशी मागणी आमदार पडळकर यांनी दिली आहे। हे जे प्रकरण आहे हे पूर्वीच्या लोकांनी आता त्यांची नावं घेत नाही, त्यांनी हे बरोबर षडयंत्र केलेलं आहे। हिंदी चीनी बाई बाई, हिंदी चीनी बाई बाई, हिंदू मुस्लिम बाई बाई। मग बाई बाई मग हे का प्रकार घडला कालचा काश्मीरमध्ये? हिंदू मुस्लिम बाई बाई आहे तर तुम्ही धर्म विचारून का आमच्या भावांना गोळ्या घातल्या? कशासाठी घातल्या? काही लोकांनी कलमा पडल्याच्या नंतर सुद्धा त्यांचे कपडे उतरून बघितले, मग गोळ्या घातल्या। हा काय प्रकार आहे? सर्व धर्म समभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे। यातून पहिल्यांदा हिंदूंनी बाहेर पडावं। हे फक्त हिंदूंसाठीच लागू होत नाही। सर्व धर्मभाव फक्त हिंदूंनी बघायचा, मग बाकीच्यांनी का बघायचं नाही? काश्मीरमधल्या पंडितांना कोणी घालवलं? तिथं काय पाकिस्तानचे पंडित आले, मुसलमान आले होते घालवायला? त्यांच्या शेजारी राहणारे, त्यांच्या गल्लीतले, लहानापासून एकत्र खेळलेले, बागडलेले, शाळेत गेलेले, एकत्रित जेवलेले त्या लोकांनी त्यांना घालवलं ना। तिथं कोणी पाकिस्तानी माणूस आला नव्हता। त्यामुळे हे जे सगळं प्रकरण आहे सर्व धर्म समभाव, हे जे भडवे राज्यामध्ये आलेले आहेत इतिहासकार म्हणून 200-250 रुपयाचं जॅकेट घालतात आणि इतिहासाची तोडमोड करतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मताच्या राजकारणासाठी त्याच्यात तोडमोड करतात। या भडव्यांना पहिलं झोडपलं पाहिजे आणि त्यांनी जे पुस्तकं लिहिलेले आहेत ना ते बारक्या पोरांचं पुसायला त्या पुस्तकांचा वापर करावा। तो इतिहास म्हणून वापरला जाऊ नये। मी तर मानत नाही, बाकीच्यांचं मत काय मला माहीत नाही, पण हे जे भडवे आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं चुकीच्या पद्धतीनं सादरीकरण करतात आणि मताचं राजकारण करतात। ह्या पहिल्या भडव्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही जे पाप करताय ते पाप पुढच्या पिढीला फेडावं लागणार आहे, ह्याचे दुष्परिणाम होणार आहेत। याचा तुम्ही विचार करा। कुणाला तर वर काढण्यासाठी, कुणाला तर मताचं राजकारण करण्यासाठी हे जे तुम्ही चुकीचं काम करताय ते काम चुकीचं करू नका।